प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर. कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन. शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी कोरटकर होता कोठडीत. कोरटकरच्या वक्तव्यामुळे अनेकांची मनं दुखावली गेली आहेत. महापुरुषांबद्दल असं वक्तव्य करणाऱ्याला कठोर शिक्षा व्हायला हवी. इंद्रजित सावंत यांची कोरटकरच्या जामिनावर प्रतिक्रिया. कोरटकरला कोण मदत करते हे जाणून घ्यायचंय, सावंतांचं वक्तव्य. पुणे प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत घैसासांविरोधात 2 दिवसात कारवाई होणार. विश्वसनीय सूत्रांची माहिती. उच्चस्तरीय समिती धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला सादर. मंगेशकर रुग्णालयाने तनिषाच्या मृत्यूनंतर अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला. तसंच भिसे कुटुंबियांची वैयक्तिक माहिती परवानगी विना दिल्याची सविता भिसे यांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेचा दणका. 8 वर्षातील मिळकत कर थकबाकी प्रकरणी नोटीस. 2 दिवसात 27 कोटींची रक्कम न भरल्यास जप्तीचा इशारा. मात्र प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तालयाकडून सरकारला चौकशी अहवाल सादर. अहवालात दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती. त्यामुळे मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणार का याकडे लक्ष. तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर पिंपरी पालिकेला जाग. 650 रुग्णालयांना नोटीस. कोणत्याही रुग्णाकडून ऍडव्हान्स घेऊ नका. असं घडल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येणार, पालिकेचा इशारा. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेलं सुप्रिया सुळेंचं आंदोलन मागे. 2 मे पासून बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू असल्याचं अधिकाऱ्यांचं आश्वासन. भोरमधील रस्ता पीएमआरडीए जिल्हा परिषदेशी संबंधित. दोन्ही विभागाचे अहवाल सुप्रिया सुळेंना दाखवले. रस्त्याचं अंदाजपत्रक तयार. पुढची प्रक्रिया सुरू. सुळेंच्या आंदोलनाबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रतिक्रिया. पुण्याच्या भोर तालुक्यातील बनेश्वर मंदिरात ग्रामस्थांकडून जलाभिषेक करत विधिवत पूजा. सुप्रिया सुळेंच्या आंदोलनाला यश यावं आणि प्रशासनाला जाग यावी यासाठी पूजा. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग. 13 जणांची नावं समोर. आरोपी पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती. आतापर्यंत 35 आरोपी. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी पुजाऱ्यांची नावं. हे राजकीय षडयंत्र. बोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांचा आरोप. पुजाऱ्यांनी घेतली पोलीस अधिकाऱ्यांची भेट. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी राजकीय कनेक्शन उघड. ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपीचे खासदार ओमराजे निंबाळकरांसोबत फोटो. 2 आरोपी ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याची ही माहिती. तुळजापूर पाठोपाठ लातूरात ड्रग्ज प्रकरणी कारवाई. लातूर जिल्ह्यातल्या रोहिणा येथे अंमली पदार्थ बनवण्यासाठी यंत्रणा करण्यात आली होती सज्ज. उत्पादन सुरू होण्यापूर्वीच पुणे पोलिसांची कारवाई. याबाबत लातूर पोलिसांना कोणतीही माहिती नाही. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयने सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टवरील सुनावणी विशेष सीबीआय कोर्टाकडे वर्ग. सुशांत सिंगने 14 जून 2020ला वांद्र्यातल्या घरी केली होती आत्महत्या. राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरात उन्हाचे तीव्र चटके. पुढील 48 तासात मुंबई, ठाण्यासह राज्यभरात उष्णतेच्या तीव्र लाटेचा हवामान खात्याचा इशारा. नाशिकमध्ये उन्हाचा पारा वाढला. उन्हाची तीव्रता लक्षात घेत महापालिका आरोग्य विभागाकडून उष्माघात कक्षाची स्थापना. मुंबईमध्ये पावसाळ्यात समुद्राला 18 दिवस उधाण येणार. जून ते सप्टेंबर महिन्यात समुद्रात येणाऱ्या उधाणामुळे 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार. नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. उमरी तालुक्यातल्या कुदळा भागात मुसळधार पावसाचं थैमान. पावसामुळे ज्वारी, हळदीसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं अनेक भागातली झाडं जमीनदोस्त. पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत. नाशिकमधील 571 पैकी 323 रुग्णालयात फायर ऑडिट झालं नसल्याचं समोर. शहरातील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप. तर नाशिक मनपाच्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांचा यावर बोलण्यास नकार. अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा गावात अंगणवाडीच नाही. अंगणवाडीसाठी 3 वेळा निधी मंजूर. मात्र तरीही शाळा भाड्याच्या घरातच भरते. पुण्यातल्या नामांकित सोसायटीत सुरक्षा रक्षकाकडनं तरुणाला मारहाण. वाहनाला स्टिकर नसल्यानं सुरक्षा रक्षक आणि फिर्यादीमध्ये वाद. नांदेड सिटीच्या मधुवंती सोसायटीमधील प्रकार समोर. नांदेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सोलापुरात किरकोळ कारणावरून एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टरकडून वारकऱ्याला मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. घटनेची एसटी प्रशासनाकडून दखल. बीडच्या वडवणी शहरात 2 गटात हाणामारी. खासगी रुग्णालयाचा फलक काढण्यावरून वाद. घटनेमध्ये 4 जण जखमी. वेळेत पोलिसांनी गर्दी पांगवल्यानं परिस्थिती नियंत्रणात. अमरावतीच्या अंजनगावच्या सुरजीमध्ये भाजप शहर ग्रामीण अध्यक्षाच्या निवडणुकीत गदारोळ. जागेचं नियोजन नसल्यानं राडा झाल्याची माहिती. राड्यामुळे ग्रामीण मंडळ अध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया तुर्तास.
भंडाऱ्याच्या साकोलीत व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांचा छापा. 20 व्हिडिओ गेम मशीन्स पोलिसांच्या ताब्यात. 4 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. बेकायदेशीरित्या चांदीच्या दागिन्यांची वाहतूक करत असलेल्या दोघांकडून रेल्वे सुरक्षा दलाने 9,74,000 दागिने चांदीचे केले जप्त. दोघेही गोंदियाचे रहिवासी. आयकर विभागाकडून पुढील कारवाई सुरू. अहिल्यानगरमध्ये आजही राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या फॅट परीक्षेतील इंग्रजीचा पेपर फुटला. जवळपास 25हून अधिक युट्यूब चॅनलवर पेपर फुटल्याची माहिती. या युट्यूब चॅनल चालकांवर कठोर कारवाईची पालकांची मागणी. शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षीय 3 मुलींना पाहून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी 68 वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. सोलापुरातल्या जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतला प्रकार. यल्लप्पा कोंची कोरवे असं आरोपीचं नाव. भिवंडीत बुलेट ट्रेनच्या पिलरसाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून 12 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू. बेजबाबदार कंपनी प्रशासनावर कारवाई करण्याची खासदार सुरेश म्हात्रेंची मागणी. पालघरमध्ये डॉक्टरने वृद्ध दाम्पत्याला चिरडलं. डॉक्टर ए के दास याचं गाडीवरून नियंत्रण सुटल्यानं अपघात. घटनेत वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू. अकोल्यामध्ये हिट अँड रनचा थरार. 1.5 किलोमीटरपर्यंत दुचाकीला फरफटत नेल्याची माहिती. अपघातात 2 जण जखमी. 5 ते 6 दुचाकींचं मोठं नुकसान. बीडमध्ये दाऊदपूर बंधाऱ्यातनं राख उचलण्याच्या नियमांमध्ये बदल. शुल्क भरून राख उचलण्यास 16 निविदाधारक एजन्सींना मंजुरी. पोलिसांच्या देखरेखीखाली राख उचलण्याचं काम सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.